मेल्यावर यायचं ना बाळा. अरे मी काय सांभाळून देईल मी तुला, जीवा भावाचा मित्र आहे. अरे मेल्यावर यायचं ना. अरे फेकून पाना करू दवाखान्यात चांगल्या खोब्यात गोपा एक इंजेक्शन द्यायला होतो. चल तू. रामभाऊ पुन्हा पुढे मी पागलणार माणूस. अरे चल चल के मग ही काळीच फक्त मित्रांसाठी कशाला तिथं बसलाय बायकांच्या घरी चप्पल गाडीचा गाडीला तापाला बिहानाला लागा. हीच बसाली होती, हीच माझ्या शेजारी लपला नव्हता बाळा. अरे याच्या दवाखान्यात जायचं आपल्याला, गपचूप चालायचं. दवाखान्यात नाही इंजेक्शन घेऊन आणतो, फेकून देतो, परत दारा सुद्धा येत नाही. बसायचं इथं. अरे बाळ्या बुलेटवर हिंडणारा माणूस काय डबड आणले. बघितलं का नाशक्याचा समजायला तरी पे कसं जातोय का. बुलेट आणला येमान घे तुझ्या जागीरदाराच्या पटच्या म्हणजे दाता इंजेक्शन घ्यायला चल दवाखान्यात. बाळ्या बोलायचं असलं तर नीट बोलणारच नाही. तुझा जाळ दवाखान्यात तुझा बाप यायचा कोण खाली तर तुझा बाप आहे ना इथं यायला तुझं. बसायचं गपचीप. तुझा माझ्यावर तुला मस्ती येऊ देऊ नको. दवाखान्यात नेलं म्हणजे काय उपकार केला नाही, आणि मित्रांनी मित्राला संकटकाळी मदतीत झालंच पाहिजे. मी नाही कवर होत तुला. अरे उलट बाळ्या 2-4 दिवस मला तू वाट बघायची वेळच नव्हती नाही पाहिजे. अरे रामभाऊ, जिथं दवाखाना थांबतो ना तिथं नातेगोतीने मैत्री उपयोगात येते. ध्यानात असं द्या. दवाखान्यात मेलेला घोषित केला तर नातेगोती किंवा मैत्री त्याला वडून परत जागा करते. हे बघ, मैत्रीत केलेली मदत कधी काढायची नसती. अरे मी तुझ्यासाठी किती होत असतो. हा तुम्हाला दवाखान्यात नेलं म्हणजे काय उपकार केला का. अरे पाखरासारखी तुझी वाट बघितली बाळ्या. कोणी काढली मैत्रीतली मदत का बुद्धी घाण ठेवली काय. मग तू कशाला म्हणला की मी तुला वडून नेणार, मी तुला असं करणार. येणारच मैत्रीतली मदत काढली काय नेच नेणार, दुसरा कोण येतो. अरे अक्षरशः पाखरासारखा जीव तळमळत होता आम्हाला तू दिसला नाही तर. अरे विरोधकांच्या अक्षरशः अफवेवर विश्वास ठेवून तुम्ही डोकं फोडाफोडी केली, जीवा भावाची माणसं तुटली. धडका घेत होतो बेचाराला बाळ्या. फुटलोय रडत होतोय मोठ्या मोठ्याने तोंड तुटून घेत होता. तुला काय सांगू माझी तळमळ बाळ्या. घे बरं धडक बेचाराला आता माझ्या आता घेऊ का. घे बरं एकला कुठं वाटोळ करायची की डोक्याचा. तुला डोकं नाही, मला आहे ना डोकं. हे बघ घेतो बाळ्या धडक. रे कुठं झाला तिकडे धडक घ्यायला. अरे भाऊ अक्षरशः मला तर असं वाटलं म्हणून तिकडे इंजेक्शन नको साला नको डायरेक्ट क्वार्टर टाकणार होतो. ए बाळ्या अरे मला होय. अरे रामभाऊ बिगर क्वार्टरचा तरी येणारा माणूस आहे. अरे मित्राची साथ जर असेल ना अक्षरशः अंगात ऊर्जा आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच सांगतोय मैत्री कधी तोडायची नाही. किती दिवस राहणार आहे आपण इथं. विरोधक काय पण मैत्रीमध्ये अक्षरशः विष पेरण्याचं काम करतात, पण मित्रांनी मित्रासारखं राहायचं, आधार द्यायचा. कोणी विरोधक कोण मित्र आहे आपण. हे दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ नहीं छोडेंगे. हे तुम्ही जा बाळू. नको चहा नको काय नको हलकट माणसा. ए अरे बाळा हलकट कोणाला म्हणतोय. नालायक तुला मानलो बघ झालं घरी येऊन ताणून मारेन. कोणाला हाक मार तुम्ही. उठाय काय होतोय मागाची घासा गेला की माझा भाग काय होतं एवढं घामाजला काय काय झाले. दवाखान्यात जायचंय घामान येईल काय त्याच्या आईला बायका जगात रडत यायला का. बायको काय तो दवाखान्यात जायचंय आपल्याला. कशाला आलोय मी बाळा का. अरे सरके काय असला घरात बसलाय. अरे बाळ्या जिवंत अजून काय होत नाही तुला. थंडीला तापाला असलेला घाबरून घरात बसलाय. हातवान नको बोलू. मी तरी कुठं मोकळा बोलाय तुझ्यावर. तुझी गरज नाही मला. तुझा थोबडी घेत घरात तुझ्या कसा कसा तुम्ही दवाखान्यात नाही आल्यावर तुला फेकून देतो तुम्ही येत नाही परत. चल अरे बाळ्या माझ्याशिवाय तुला 1 मिनिट कटत नाही. 4 दिवस माझ्यापासून लांब राहिला. अरे मेल्यावर यायचं ना. इतक्या लवकर मरून द्यायला येणार काय मी. अरे भाऊ नाही मरून देणार. तुझ्याकडून हेच फेडून घेणार आहे सगळं, आणि फेडून घेतल्यानंतर मी तुझं नर डावळून मारणार आहे. चल दवाखान्यात चल. आल्यावर तुला काय तिकडे करायचं तिकडे चल. मी पण नाही मोकळा तुझ्या बरोबर हलकटांच्या नादी लागत नाही मी.